राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सन 2025-26 मधील स्वयंमूल्यांकनासाठी सर्वप्रथम आपण आपल्या वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे. SQAAF हे टॅब ओपन करायचे आहे. आपल्याला अनुक्रमांक 8 वर स्कॉप स्वयंमूल्यांकनासाठीची लिंक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली पाहायला मिळेल. ती लिंक आपण ओपन केल्यानंतर ती लिंक आपल्याला आपल्या प्ले स्टोअरवर घेऊन जाईल आणि प्ले स्टोअरवर हे असं ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. आपल्याला आपल्या शाळेचा UDAS नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. UDAS नंबर प्रविष्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट बटनवर आपल्याला त्या शाळेचा ईमेल आयडी जो आपण UDAS प्लस मध्ये नोंदवलेला आहे तो नोंदवायचा आहे. त्यानंतर स्टेप 3 मध्ये आपण आपल्या UDAS प्लस मध्ये जी माहिती भरलेली आहे मोबाईल नंबर संदर्भात तो मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पायजाम फाउंडेशन स्कॉप तर्फे जो 4 अंकी पासवर्ड आलेला आहे तो या ठिकाणी नमूद करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला आता व्हेरीफाय म्हणून त्या शाळेचा UDAS नंबर, फोन नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड दिसायला लागेल. लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या शाळेची नाव, उदाहरणार्थ ZPCPS मांडवा, त्या शाळेचा UDAS नंबर, त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा अशी माहिती तुम्हाला दिसेल. यावर दोन स्टेप तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. स्टेप 1, स्टेप 2. तर स्टेप 1 मध्ये आपल्याला आपल्या शाळेचं स्वयंमूल्यांकनासाठीचे जे मानक आहेत त्याची माहिती पूर्ण करायची आहे. आता तुम्हाला जर ह्या ऍप्लिकेशनची भाषा बदलायची असेल तर वर या ठिकाणी हे जे चिन्ह दिसतंय ह्या चिन्हाला जर आपण क्लिक केले तर पहा या ठिकाणी तुम्हाला त्या ऍप्लिकेशनची भाषा मराठी झालेली दिसेल. परत तुम्हाला जर क्लिक केले परत इंग्रजीमध्ये दिसेल. तर आता आपण स्टेप 1 मध्ये स्वयंमूल्यांकन सुरू करा या टॅबला क्लिक करून स्वयंमूल्यांकन सुरू करा. हे केल्याच्या नंतर तुम्हाला स्वयंमूल्यांकनाचा सारांश या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक मानकाचा अनुक्रमांक मानक क्रमांक 1 पासून मानक क्रमांक 128 पर्यंतची माहिती इथे दिसेल. तर सर्वप्रथम आपण मानक क्रमांक 1 कडे जाऊ. मानक क्रमांक 1 ला आपण क्लिक केल्यानंतर त्या मानकासंदर्भातले विधान या ठिकाणी दिसतंय आणि त्यासाठी उपलब्ध असणारे पर्याय 4 प्रकारे आपल्याला दिसत आहेत. पर्याय 1, 2, 3 आणि 4. आपली शाळा कोणत्या पर्यायामध्ये येते हे ठरवून आपण त्या पर्यायाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली पुरावे, पेस्ट प्रूफ हेअर आणि पेस्ट प्रूफ हे दिसत आहे. याचा अर्थ आपण या मानकासंदर्भात जो पुरावा आपल्या शाळेच्या गुगल ड्राईव्हला अपलोड केलेला आहे तो कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. या पुराव्यामध्ये आपण कॉपी केलेली जी लिंक आहे त्या लिंक फक्त इथे पेस्ट प्रूफ ह्या बटनला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला लिंक पेस्ट झालेली दिसेल. एक ह्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपण मानक क्रमांक 1 साठी जो पुरावा लिंकद्वारे पेस्ट करत आहात तोच त्या मानकाचा पुरावा आहे का याची खात्री करून घ्यावी. अशी झाल्याच्या नंतर आपण सबमिट हे बटन दाबायचे आहे. हे दाबल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपला मानक क्रमांक 1 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मानक क्रमांक 3 साठी सुद्धा विधान दिसेल, पर्याय दिसतील. पर्याय जो निवडला त्या ठिकाणी त्या पर्यायाशी संदर्भात जो कोणता पुरावा आहे त्या पुराव्याची लिंक कॉपी करायची आहे आणि या पेस्ट प्रूफला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सबमिट हे बटन उपलब्ध होईल. ते दाबल्यानंतर मानक क्रमांक 3 सुद्धा पूर्ण झाले. अशा प्रकारे आपल्याला मानक क्रमांक 1 पासून मानक क्रमांक 128 पर्यंतच्या सर्व मानकांची माहिती पूर्ण करायची आहे. सर्व मानकांचे प्रतिसाद नोंदवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जाऊन बॅक बटनवर जायचं आहे. परत आपल्याला असा विंडो दिसेल. या ठिकाणी आता स्वयंमूल्यांकन सुरू करा हे पूर्ण झाल्यामुळे स्टेप नंबर 2 स्वयंमूल्यांकन अंतिम करा हे आपल्याला दिसेल. स्वयंमूल्यांकनासाठी स्टेप 2 मध्ये मुख्याध्यापकांनी द्यावयाचे हमीपत्र असे दिसेल. ह्या हमीपत्राचे वाचन करून घ्यावे
आणि सर्व बरोबर असल्यास स्वयंमूल्यांकन अंतिम करा असे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढील विंडो दिसतील. त्यामध्ये डाउनलोड करा. तुमचे सबमिशन पीडीएफ फाईल स्वरूपात डाउनलोड करता येतं. या ज्यावेळेला आपण डाउनलोड करा असं म्हटल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल स्कॉप सबमिशन समरी ZPCPS मांडव. आणि त्या शाळेंनी नोंदवलेले जे प्रतिसाद आहेत ते या ठिकाणी दिसतील. पण ही सर्व माहिती आपल्याला एकाच लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे, इंग्रजीमध्ये. ही माहिती आपल्याला पाहता येईल आणि पीडीएफच्या स्वरूपामध्ये आपल्याला डाउनलोड करता येईल. या ठिकाणी ज्यावेळेला आपण जतन करा असं म्हणू त्यावेळेला ही असं आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल. स्कॉप सबमिशन समरी डाउनलोड करून सेव्ह केल्यानंतर आपण परत मागे जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रमाणपत्र डाउनलोड करा. तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला संबंधित शाळेचे स्वयंमूल्यांकन पूर्ण केले आहे असं एक प्रमाणपत्र निघेल. ते प्रमाणपत्र आपल्याला सेव्ह करता येईल. या प्रमाणपत्राला आपल्याला सेव्ह करून शाळा स्तरावर जतन करायचे आहे, कारण हे प्रमाणपत्र आपल्याला UDAS प्लसच्या PGI इंडिकेटरसाठी आवश्यक आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र आपण डाउनलोड करून सेव्ह करून ठेवावे. अशा प्रकारे आपण सन 2025-26 मधील आपल्या शाळेचे स्वयंमूल्यांकन पूर्ण केले आहे.